तुमची उघडू दे तरी काय. अहो पिकले ते भारी. अयो वास. गरम झाले ते ना. आई किती छान पिकले ते. उभी पण घ्या. आठ ते 10 दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत आपल्या परसबागेतील आंब्याच्या झाडाचे आंबे उतरवलेला व्हिडिओ शेअर केला होता आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं 68 आंबे या केसर आंब्याला निघाले होते आणि फक्त 2.5 वर्षांचं हे झाड आहे. हे घर बांधण्या अगोदरच माझं स्वप्न होतं की माझ्या घराच्या अवतीभोवती जागेत थोडं छोटं का असेना एक आंब्याचं झाड मी लावणार आणि अट्टाहासाने मी आणि माझ्या आहोंनी हे आंब्याचं झाड लावलं होतं आणि 2.5 वर्षात यावर्षी त्याला जवळजवळ एकूण 100 आंबे लागले होते. काही वाऱ्याने थोडेसे गळून गेले आणि एकूण पाड लागेपर्यंत आपल्या झाडाला 80 आंबे टिकले होते. त्यातल्या काही कच्च्या कैऱ्या खाऊन आज 68 आंबे आम्ही पिकत घातले होते 9 ते 10 दिवसापूर्वी आणि कट केल्यानंतर बघा हा पाडाचा आंबा पिकलेला इतका सुंदर रंग आलाय ना, मी त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि पूर्ण पाड लागलेले पिकलेले आंबे खाण्यासाठी ना खूप स्वादिष्ट लागतात. हा बॉक्स उघडल्या ना अख्ख्या घरामध्ये या आंब्याचा सुगंध दरवळत होता. आज आम्ही चाललोय पल्लवीकडं आणि तिला माहिती नाहीये की आम्ही तिच्याकडे यायला लागलोय. सारखी सरप्राईज देते ती अचानक येऊन. म्हटलं आज अचानक जावं आणि तिच्या रिॲक्शन कॅप्चर करावं त्या. जर झालं शक्य तर भेटल्याच्या रिॲक्शन मी तुमच्यासोबत शेअर करेन. कारण अचानक चाललोय म्हणल्यानंतर माणूस पूर्वतयारीत नसतं ना घरी असं, त्यामुळं. तर चला आपलं ब्लॉग आजचा कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला पण पल्लवी, रोहिणी आणि बारकं पिल्लू सगळ्यांचीच भेट होईल. माझं जावई बापू आयुष आहे की नाही असता. आरव तर खूप आतुरतेनं वाट बघत होता. सुट्टी लागल्यापासून त्याचं कधी येणार आहे असं चालू होतं आम्हाला. महिना झालं पल्लवीचे इतके फोन येत होते, दादाचे, पल्लवीचे, सगळ्यांचेच की आंबे खायला ये. पण ह्या दोघींच्या कंटिन्यू क्लासेस, टेस्ट वगैरे चालू होत्या. त्यात त्यांना दोघींना आजपासून 7 दिवस सुट्टी आहे आणि नंतर रोहिणी पण जाणार आहे पुण्याला थोड्या दिवसांनी. मी म्हटलं त्या अगोदर सगळ्याचीच भेट होईल, सगळे एका जागेला म्हणून चाललोय. तर चला. आता आम्ही पंढरपूरमध्ये येऊन पोचलोय. आले पंढरपूरमध्ये लगेच लक्षात येतं बघा इथं बरोबर चौकात वारकरींचे ते स्टॅच्यू लावलेले आहेत. आता वाजले तर 11:15. किती वाजेपर्यंत जायलो आपण? 12च्यात जातोय आम्ही पल्लवी जवळ. गजरा घातलाय असतं. हा घालतेत की. पंढरपूरमध्ये आम्ही येऊन पोचलो होतो. समोर जी महाराजा बेकरी दिसते ना तिथं गेलं की मला हमखास माझ्या वडिलांची आठवण येते. कारण त्यांचा पगार झाला की या महाराजा बेकरीमधून वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स, आणखी वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स ते माझ्यासाठी खायला घेऊन यायचे. बघा पल्लवीला माहिती नव्हतं की आम्ही आलोय म्हणून. लांब अशी खूप अंतरावरती आहोंनी गाडी उभा केली होती आणि शेडच्या पाठीमागच्या बाजूनी माझी मोठी लेक आणि मी गुपचूप चाललो होतो चालत. आणि असं वाटत होतं की किचनच्या खिडकीतनं जर बघितलं तर आपलं सरप्राईज सगळं फेल जाईल म्हणून आम्ही खूप गपचूप गेलो होतो. तसं ती बिलकुल किचनमध्ये नव्हती. अगदी 5 मिनिटापूर्वीच ती किचनमधून बाळाला घेऊन बसली होती. पुढं जाऊन दिसेलच तुम्हाला. पटकन आम्ही आत गेलो पण जाताना आत पायावरती पाणी घ्यायचं लक्षात नव्हतं म्हणून आत्तींनी सांगितल्यानंतर परत एकदा पळत बाहेर आलो. पायावरती पाणी घेतलं. आयुष इकडून बघत होता म्हणून त्याला गप्प बस म्हणत होते. विश्वास नाही तू जायची म्हणलं आपण तरी व्हिडिओ कॉल करू ते फसवायचे नाही म्हणून. बाकी कोणाच काय चाललं ना आमचं आणलं खायचं काम चाललं. मस्त झालं, खूप छान झालं, मस्त झालं जाऊ.
मस्त झालं. आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला ना पल्लवी रोहिणी सांजोऱ्या टेस्ट करताना, त्याची काही मला कल्पना नव्हती. तो शूट सगळा माझ्या मोठ्या लेकीनं घेतला होता आणि जाताना मी गव्हाच्या मस्त सांजोऱ्या बनवून नेल्या होत्या. त्याच त्यांचं टेस्ट करायचं चालू होतं. गप्पा मारत मारत पल्लवीनं आम्ही गेल्यानंतर मस्त असा राजमा, भात, चपाती, आमरस असा सगळा इतका छान स्वयंपाक केला होता. सकाळी 12ला जाऊन आम्ही पोहोचलो होतो. संध्याकाळचे 6 वाजले कधी हे काही कल्पनाच आली नाही. बाळासोबत खूप वेळ घालवला. दोन्ही लेकींचा तर पायच निघत नव्हता तिच्यापासून. लवकरच रोहिणी तुम्हाला व्हिडिओत तिचा चेहरा सुद्धा दाखवेल. आणखीन ती छोटीच आहे, आणखीन 2 महिने सुद्धा पूर्ण झाले नाहीत तिला. आणि आरव, आस्था हे तर खूप आमच्या आतुरतेनं वाट बघत होते. आणि आरव दादा तर आम्ही मुक्कामीच जावं अशी त्याची इच्छा होती, पण तसं काय आम्हाला शक्य झालं नाही. बघू नंतर कधी तर आम्ही मुक्कामी जाणारच आहे, त्यावेळेस व्हिडिओ बघायला मिळतीलच तुम्हाला. आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो, मात्र दोन्ही दादा शेततळ्यावरती जाऊन भरपूर वेळ पोहून सुद्धा घरी आले. त्यानंतर वेळ झाली होती निघण्याची. मग तरी सुद्धा काय आमच्या तिघींच्या गप्पा संपत नव्हत्या. पण आता लेकींचे क्लास असतात, अभ्यास असतो, त्यामुळं घरी तर यावं लागणारच होतं. संध्याकाळी येताना मात्र खूप मोठा पाऊस आला होता. व्हिडिओमध्ये दाखवतेच तुम्हाला, नंतर शेवटी बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल आत्तापर्यंतचा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. तर माझ्या दोन्ही लेकींनं इथं सगळ्यांच्या पाया पडून घेतलं. इकडं मामा पण हॉलमध्ये बसले होते. मामांच्या आमच्या सुद्धा खूप गप्पा मारून झाल्या. आणि येताना मामांचे सुद्धा आशीर्वाद घेतले. आणि मामांना म्हटलं आता माझ्याकडे कधी मुक्कामी येणार आहे बघू. मामा ज्यावेळेस माझ्याकडे मुक्कामी येतील किंवा असे 1 दिवसासाठी का होईना येतील, तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. इकडं ना आमचं हे नातं इतकं मायलेकरासारखं कधी घट्ट झालंय ना, ते आम्हाला सुद्धा समजून आलं नाही. अगदी आम्ही एकमेकाच्या घरी हक्काने जातो येतो. आणि इकडं बघा मोठ्या दादांचं मात्र मी चाललीये म्हटल्यानंतर जांभळं काढायचं चालू होतं. ताईला जाताना म्हणजे मला काय देऊ आणि काय नाही असं मोठ्या दादांचं चालू होतं. जांभळं काढली, त्यानंतर दादांनी एक झाड स्पेशल आंब्याचं ताई तुम्ही आल्यानंतर उतरवायचं म्हणून तसंच ठेवलं होतं. त्या झाडाचे आंबे सुद्धा दादांनी मला काढून आणून दिले. खरं तर ते सगळेच मुक्कामानी येण्याची आमची वाट बघत होते, पण काही अडचणी आहोंची थोडी कामं आहेत त्यामुळे आम्हाला मुक्कामी जायला काही जमलं नाही. आणि इथं माझं दादांनी आणलेली ताजी ताजी जांभळं आहेत ना, ते टेस्ट करायचं चालू होतं. तुम्ही पल्लवीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की खूप छान जांभळाचं झाड आहे आणि खूप मोठी अशी रसरशीत जांभळं त्या झाडाला लागत असतात. जांभळं घेऊन आल्यानंतर मोठे दादा मात्र सगळ्यांना जांभळ देत होते बघा. इथं मला दिलं, त्यानंतर कृष्णा शूट घेत होती तर कृष्णाला सुद्धा दिलं. इतके छान जांभळं गोड आहेत ना, हे बघा टप्पोरेच्या टप्पोरे जांभळे आहेत ही. त्यानंतर खूप वेळ बघा गप्पा वगैरे मारल्या. इकडं पल्लवी मात्र मला पपया आवडते म्हणून बागेतील पपया आणायला गेली होती आणि पिकलेल्या मस्त अशा पपया आणल्या होत्या. आणि इकडं माझे जावई बापू आयुष कॅरेटमध्ये आंबे भरत होते, दादांनी काढून आणलेले. मी खूप चेष्टा मस्करी करते त्याची जावई म्हणून, आणि तोही खूप बोबड्या बोलमध्ये मस्त बोलतो माझ्यासोबत, त्यामुळं त्याच्याशी गप्पा मारायला खूप छान वाटतं. मला बायकोला द्यायचे ते काय तर प्रेम दाखव की त्या आंब्यावर. आयुष इथं सचिन दादांनी आणलेले आंबे कॅरेटमधले बॅगमध्ये भरू लागत होता आणि दीपक दादा आणि मी मिळून त्याची चेष्टा करत होतो. माझ्यामुळं आयुषची सगळे चेष्टा करतात आणि तू खूप छान लाजतो सुद्धा. इकडं आहोंचं मात्र त्यांच्या लाडक्या भाचीला छोट्या खेळवायचं चालू होतं. पल्लवी घेऊन उभारली होती छोट्या गोडोलीला. आणि बघा इथं दादांच्या पाया पडायचं राहिलं होतं दोन्ही लेकींचं, म्हणून दादांच्या म्हणजे त्यांच्या मोठ्या मामाच्या पायासुद्धा त्यांनी पडून घेतलं. आहोंचं मात्र आत्तींच्या पाया पडायचं राहिलं होतं, मामांच्या पाया पडून आलते तरी सुद्धा इथं दोघांचं हे आशीर्वाद घेतले आणि आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. येताना मात्र इतका धोधो पाऊस चालू होता ना की समोरचं सुद्धा काही दिसत नव्हतं. तर तुम्हाला आजचा पल्लवीला दिलेल्या या सरप्राईजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.